राजीनामा झालेला आहे. देशाने ठरवलेलं आता नंबर तर आहेतच, पण मंत्री प्रधान ते प्रधानमंत्री, कारण एका भाजपच्या सरकारमधल्या केवढा उत्साह या देशात आणि केवढा आनंद जागृत केवढे लोक विरुद्ध बघा, भाजप विरुद्ध भारत असं झालेलं आहे. 12 वर्षानंतर खरं तर हा राजीनामा आहे तो झालेला आहे. असं देखील म्हटलं जातं की जे 12 वर्ष कुठल्याही पद्धतीचा चालले होते, पण आज देश जागृत झालेला आहे आणि देशाची तरुणाई उतरलेली आहे. मात्र तरुणाईचं हे यश म्हणायचं का? मला वाटतं तरुणाईला कार्यक्रम देण्याची गरज नाही. तरुणाई खूप हुशार आहे आणि तरुणाई आपला कार्यक्रम जो काही बरोबर करायचा आहे सरकारचा तो करून घेईल. The response is tremendous. From last Sunday to this Sunday, you've seen the unity of Mumbai, the one voice Mumbai spoken in, with the Tiranga in their hands, and a dictator has been shaken, a dictatorship has been shaken. This is the power of the youth, this is the power of new India. We also saw thank you next posters in Gen Z language. Yes, a lot of people are upset with Nitin Gadkari for the way he has imposed ethanol on the people of India. A lot of people are upset with Nirmala Sitharaman with the kind of statements she makes and the kind of economic despair this country has been brought to. But I believe from Mantri Pradhan to Pradhan Mantri is a very short time now, and this generation will ask questions which the Prime Minister is not used to answering. जिस तरीके से ये पूरा प्रोटेस्ट हुआ था उसके बाद क्या आपको लगता है युवाएं और ऊर्जा के साथ? यही तो देश की ताकत है, यही नया भारत है जो सवाल पूछता है, और सवाल सरकार से पूछना जरूरी है, जवाब सरकार से आना जरूरी है. अगर नहीं आया तो ऐसी बड़ी बड़ी घटनाएं होती रहेगी. प्रहलाद जोशी को जो है नया एजुकेशन मिनिस्टर नियुक्त किया गया है, इसका देखेंगे जैसा मतलब जो बच्चों ने सुसाइड किया है, और तो ये एक सुसाइड नहीं है, ये एक मर्डर है मेरे हिसाब से. धर्मेंद्र प्रधान ने पेपर लीक किया, इसके वजह से ये मर्डर माना जाएगा, और मैं चाहता हूँ उसको फांसी दिया जाए. जैसे वो बच्चे तड़पे, जो वो अकेले में जैसा तड़पे हो गए, वैसे धर्मेंद्र प्रधान को कड़ी से कड़ी सजा देना चाहिए और मौत देना चाहिए, फांसी. धर्मेंद्र प्रधान का राजीनामा हुआ, महाराष्ट्र में भी टीईटी का घोटाला हुआ है, उसके बारे में क्या कहना है? कुछ नाही, उससे बस इतना ही बोलूँगा. आपण पाहतो बँडेज लावून या ठिकाणी एक तरुण आला होता. ज्या पद्धतीनं मुलांना मारलं त्यामुळं त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीचा पेहराव करून आलेलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर या काही वेगवेगळे पोस्टर्स देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक मुलं जे आहेत ती वेगवेगळे पोस्टर्स जे आहेत या संपूर्ण परिसरामध्ये तरुणाईची मोठी संख्या आहे आणि त्यांच्या वतीने हे सर्व जे पोस्टर्स आहेत ते या ठिकाणी झळकवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान मुलांपासून मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनामध्ये याच्या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. विजयाचा उत्सव आम्ही साजरा करतोय असं या सर्व तरुणांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक वेगवेगळे पोशाख केलेले तरुण तर आहेतच, यासोबतच पोस्टर्स घेतलेले तरुण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका लहान मुलीला घेऊन तिचे पालक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्या मुलीला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या मुलीला घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, काय म्हणणं आहे? हे बघा, आता मुलीने काय लिहिलं याच्यामध्ये, एक मिनिट पकडा. माझ्या मुलीचं म्हणणं असं आहे, मोदी आपसे भी ज्यादा दिमाग मुझमें है. तर ती अशी का बोलते? कारण ती अशी बोलते याच्यासाठी की ज्या मुलाला मारलं तिकडे ते जर मी जर पंतप्रधान असती तर मी ते मारून दिलं नसतं, म्हणून ती अशी ते तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडे आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, अजून ते मागे घेतलेले नाही. मागे घेतले नाहीत, हे फक्त जुमलेगिरी करतायत. आतापर्यंत त्यांनी फक्त राजीनामा दिलेला आहे रेखी स्वरूपात, परंतु तो अजून